कधीच होणार नाही। पुनश्च एकदा आपण पाहतो DPLच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांच्या समूहामध्ये या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया। आमचे साथी स्कोरर नवनाथजी तांबोले जे ऑफिशियल आपण त्यांना पाहताय स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आमचे मिजानजी नजे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत। ही स्पर्धा KTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे। ते अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामॅन आपण पाहताय धनंजय आणि प्रवीण, आणि आमचे ऑपरेटर आपण पाहताय टेक्निकल रूम मधून आपल्याला पाहायला मिळते निशांत, फार चांगली ऑपरेटिंग, तेवढंच चांगलं कॅमेरा वर्क। नेक्स्ट मॅच आपण पाहतोय लीग स्टेज मधील अगदी सेकंड लास्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते मुसा 11 आणि तिच्या विपक्षामध्ये जिदान 11 या दोन टीम दरम्यान बॅटिंग करण्याचा निर्णय मुसा 11 टीमचा टॉस जिंकल्यानंतर पहिला चेंडू हा सॉफ्ट हँडनं हा फटका खेळून काढला, चेक केलं शॉटला, पहिला चेंडू होता त्याला मात्र सन्मान देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय मुसा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। एका धावाने स्वतःचं संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालं, एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते। चांगली मॅच, खऱ्या अर्थाने दोन्ही टीमला आता विजय हवाय, त्या विजयासाठी संघर्ष आणि संघर्षाची लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते या दामोदच्या मैदानावरती, दामोद प्रीमियर लीग 2025 मध्ये। चला वेळ जास्तीचा घेऊ नका, टीम जिदान 11 आपली फिल्डिंग आहे, आपण कमीत कमी वेळामध्ये मॅचेस इथून मात्र कव्हर करायचे, 20 मिनिटांचा अवधी आहे। प्रत्येक टीमला ही सूचना या ठिकाणी आपण करतोय, आयोजकांकडून ज्या सूचना येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। ऑन साइडला खेचून मारलाय, हाफ ट्रॅकर त्याच्यावरती शॉट ऑन पुल करत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, सीमा रेषा पलीकडे आलाय षटकार, मिळतील 6 धावा। पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती मुसा यांच्या बॅट मधून, त्यांना संयम दाखवला होता, चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं। त्यानंतर मात्र अगदी स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो फलंदाज अभित आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका आपण पाहताय, षटकार। 7 धावा धाव फलकावरती पहिलं षटक अगदी आपण पाहताय। पुनश्च एकदा आपण पाहतोय त्याच रिझन मध्ये हा फटका खेचायचा होता, परंतु खुर्रम गोलंदाज आपण पाहतोय थोडेसे हुशार, त्यांनी आउटसाइड ऑफ स्टंप म्हणजे अगदी बाहेर चेंडू टाकला, परंतु गती थोडी कमी देखील केली होती, थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून जर पाहायला गेलं तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। जे दुसऱ्या चेंडूवरती खुर्रम यांनी अगदी आपण पाहतोय कमबॅक देखील केलाय P1च्या पहिल्या षटकामध्ये। चांगली मॅच लीग स्टेज मधील, ऑन साइडला हा देखील फटका ऑल इन दी कार्पेट, मोठा चेस क्षेत्ररक्षकासाठी इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट सहजरित्या इथे होताना पाहायला मिळतील। 2 धावेने धावफलक आपण पाहताय 9, बिनबाद 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। चांगली सुरुवात करत असताना आपल्याला मुसा 11 टीम इथून पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये। पुनश्च हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेनं टॉस केला, चेंडूला पॉइंट मधून चेंडूला काढलाय, हा की डीप पॉइंटच्या पलीकडे चेंडू चालला, पंच सांगतायत हा आलाय चौकार, मिळतील 4 धावा। थोडीशी जागा बनवली ती आकुलटापाचा चेंडू होता, त्याला पुढच्या बाजूनं अगदी टॉस करत असताना हा फटका सजवला, पॉइंटच्या डोक्यावरून चौकार आला, कमी गतीने टाकला होता, परंतु अर्ध्या क्रीज मध्ये चेंडूचा अगदी टप्पा आपल्याला पाहायला मिळाला। खुर्रमच्या विरोधामध्ये आतापर्यंत धावा जमवला बॅटिंग करत असताना मुसा 11 टीमनं 12-13 बिनबाद 13 हा देखील चांगला चेंडू होता, फुल लेनचा होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू हातामध्ये आला नाही, स्वतः स्किड झाले विकेट वरती, एक धावेतून कंप्लीट झाली। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, बॅटिंग करत असताना मुसा 11 टीमच्या आपण पाहताय 14, चांगला खऱ्या अर्थाने स्टार्ट पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय होता टॉस जिंकल्यानंतर। आतापर्यंत त्या निर्णयाची चांगली निगडीत बॅटिंग त्यांची राहिली आहे। 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 14 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात। उर्वरित अजूनही 18 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे। 18 चेंडूंमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं, मोठी धावसंख्या इथून तुम्हाला उभारावी लागेल। मोठी धावसंख्या जर तुम्ही उभारली तर त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतो ना जिदान 11 टीम त्या टार्गेट कडे पाहत असताना तुमचा गोलंदाज तिथून मात्र अगदी
फ्री माइंड कोणती दडपण न घेता चांगली गोलंदाजी तिथून साकारू शकतात. परंतु ज्यावेळी आपल्याकडे टार्गेट कमी असतं ना त्यावेळी गोलंदाजांवरती प्रेशर देखील असतं. त्यांना डॉट बॉल फेकायचे असतात, त्यांना विकेट मिळवायचे असतात. या बरेच काही प्रश्न घेऊन ते देखील मैदानावरती त्यावेळी उतरले जातात. त्यावेळी त्यांच्याकडनं एखादी चुकी मैदानामध्ये होत असते. युमी सायफिल डेफिनेटली हिट. यष्टा उडलावला दांडी गोल. फलंदाज बाद. पहिला आद्रा. सेकंड ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवरती पहिली विकेट. आबिद बॅक टू द पव्हिलियन. हॅज टू द डिपार्ट. चला अदनान आपण या व्यासपीठावरती अदनान अदनान खोत आपण या. अदनान खोत या. नाही तर माईक हातामध्ये आल्या माझ्या. माईक हातामध्ये अख्खा नाकटा. बाग विकेट आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. विकेट यायला देखील सुरुवात होते. आपण पाहताय 7 हा गोलंदाज चांगली कामगिरी दुसऱ्या षटकामध्ये करत असताना 2 विकेटानं मिळवल्यात. पहिली विकेट आली होती. दुसरं विकेट देखील आपण पाहतो लगेच क्षेत्र फलंदाजानं दुसऱ्या फैजान या देखील फलंदाजाला बाद केला. मोठा फटका त्याला देखील कन्वर्ट करायचा होता. त्यानं मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये त्याने देखील विकेट इथे त्याची देखील विकेट मिळाली आहे. आता थोडस इथून दडपण असेल बॅटिंग करणाऱ्या मुसा 11 टीम वरती, कारण की आता विकेट गेला 2. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मुसा अजूनही मैदानावरती आहेत. इथून मात्र एक जमेची बाजू असेल बॅटिंग करणाऱ्या मुसा 11 टीम साठी. चांगला चेंडू अगदी हॅप ट्रॅकर होता. वेगानं पुढे निघालाय. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. काय गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. वेग भरपूर आहे परंतु त्या वेगावरती नियंत्रण देखील आपल्याला पाहायला मिळतं. अचूकता देखील गोलंदाजी पाहायला मिळते. 7 खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी साकारतो. त्याने 3 चेंडू आतापर्यंत फेकले. 2 विकेट त्यानं मिळवल्या. 1 डॉट बॉल. फुलालींचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. अगदी आपण पाहताय काऊ कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचलं 15. मुस्सा आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने हे करणं देखील गरजेचं होतं. मुस्सा जे सलामीला आले ज्यांच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं धावा आल्यात आणि ते नॉन स्ट्राईक वरती होते त्यांना स्ट्राईक वरती घेण्याचं काम फलंदाजांनी करणं फार गरजेचं आहे. तर आपला एक लोअर फुलटॉस ऑन साइडला फ्लिक केला. अगदी फाईन लेग मध्ये आप फटका सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील तोपर्यंत चेंडू पोहोचला. सीमा पार आलाय. चौकार. मिळतील 4 धावा. पुनश्च एकदा चौकार आपण पाहताय. मुसा यांच्या बॅट मधून जसे स्ट्राईक वरती आले स्वाफ्टांना हा फटका खेळून काढला. वेकंड एरिया होती. गॅप फार मोठी होती. त्या गॅप मध्ये हा फटका सजवला. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना हा आपण पाहतोय चौकार त्यांच्या माध्यमातून. धावा धाव फलकावरती 19. पुनश्च एकदा इथे चुकी झाली आहे. चेंडू जाईल लॉंग स्टॉप. सीमा रेषेच्या पलीकडे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये हा आलाय चौकार. या धावा वाचवणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा इथे मात्र अगदी सहजरित्या खर्च केल्या जात आहेत. बॅटच्या साह्यानं आला. ओके, बॅटच्या साह्यानं हा चौकार आला. पंच दर्शवतात बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि हा 4 धावा लॉंग स्टॉप मध्ये. बॅक टू बॅक चौकार आला. धावा थांबल्या होत्या.
पहिल्या 4 चेंडूंमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु अगदी आपण पाहताय स्ट्रायकिंग गेन वरती आपल्याला मुस्सा पाहायला मिळाले आणि त्यांच्या बॅट मधून हे 2 चौकार आपण पाहताय. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दुसरं 2 षटकाच्या अंती धावा धावफलकावरती पाहताय 23. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 9, 2 विकेट देखील आल्यात. चांगली गोलंदाजी 7ची आपल्याला पाहायला मिळत होती. सर्व काही त्यांच्या बाजूने चांगलं चालू होतं, परंतु ज्यावेळी मुस्सा ऑन स्ट्राईक आले त्यांच्या बॅट मधून त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नूर 11 आणि अहमद 11 दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहायचं. जशी इनिंग ब्रेक होईल तसं आपण टॉस देखील करणार आहोत. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. रियान आला गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी धावा धावफलकावरती 23. पहिला चेंडू वेगवान होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धावेतून कंप्लीट झाली आहे. 22च्या साह्याने ही धाव आली आहे. पंच आम्हाला सांगतायत 22च्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला होता. फुलांचा चेंडू होता, वेगवान पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं, परंतु यष्टिरक्षकाच्या अगदी पायाला चेंडू स्पर्श होऊन एक धावेतून कंप्लीट झाली. 24 धावा धावफलकावरती. कट केला, बॅक टू द बॉलर, झेल करण्याचा प्रयत्न, पुढे निघाला चेंडू. एक धावेतून कंप्लीट झाली. लॉंग ऑफ मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावेतून कंप्लीट झाले. एका धावेने धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचलाय. 25 धावा धावफलकावरती. तिसरं षटक रियानचं आतापर्यंत फार अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतंय. रियानने खऱ्या अर्थानं अद्यापर्यंत मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये आलेला नाहीये. म्हणजे इथून चांगल्या षटकाकडे त्याचं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला हा देखील फटका काउ कॉर्नर मध्ये आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, फेकी देखील अचूक. एकच धावेतून कंप्लीट झाली आहे. एका धावेसाठी इथे प्रयत्न मैदानामध्ये करावा लागतो. 26 धावा धावफलकावरती. एक धाव या मॅच मध्ये फार महत्वाची आहे. इथे चुकी आणि चुकी होताना पाहायला मिळते. पाठीमागे स्कूप करायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. बाईकच्या साह्यानं एक धावेतून कंप्लीट झाली आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती. 27. चला स्पीडअप करा. सातत्यानं सांगितलं जात आहे. फिल्डिंग करणारी जिदान 11 टीम. फटका चांगला गॅप मध्ये केला. क्षेत्ररक्षक वेगाने आले, ते फिल्डिंग करतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल धावेतून कंप्लीट होतीये. एक धाव आली. पुनश्च आपण पाहताय चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली जाते. रियान या गोलंदाजाच्या माध्यमातून धावा धावफलकावरती आपण पाहताय 28 धावा धावफलकावरती. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. काही जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक आपल्या टीमला करून देत असताना तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रियान आणखीन एक चांगला चेंडू. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. तिसरं 3 षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 28 या षटकामध्ये धावा खर्च केल्या. गोलंदाज रियान त्या अवघ्या 3 विकेट त्याला मात्र मिळाले नाहीये. 2 लेग बायच्या साह्याने आल्या, म्हणजे 5 धावा एकंदरीत या षटकामध्ये आपण पाहताय. 3 धावा त्याने खर्च केल्या. एकंदरीत संघाची धावसंख्या आपण पाहतो 28. शेवटच्या षटकात येणं बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये आता थोडेसे हात खुले करावे लागतील.
टार्गेट इथून तुम्हाला सेट करायचे. दोन्ही टीमसाठी मॅच फार महत्वपूर्ण आहे. मॅच इथून जिंकायची आहे, त्यासाठी संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. एकीकडे तुम्ही पाहताय मुसा 11 टीम टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे तुम्ही पाहताय जिदान 11 टीम ज्यांना खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करण्याचं आमंत्रण केलंय ते मुसा 11 टीमनं. टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला फिल्डिंग आली आणि ती फिल्डिंग आता स्वीकारत असताना ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 षटकांमध्ये अवघ्या धावा आल्यात त्या 28. पहिलं षटक 14 या धावसंख्येचं, त्यानंतर मात्र 9 धावसंख्येचं षटक आपल्याला पाहायला मिळेल 7चं, त्यांना 2 विकेट मिळवल्या. तिसरं षटक 3 या धावसंख्येचं. समोरच्या दिशेने फटका लॉक केला, फटका फसला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी पुढे निघून आला, तिथून चेंडू ट्रॅव्हल झाला त्याच्या डोक्याच्या वरून. एक टप्पा सीमा पार, चौकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, ती चुकी सातत्यानं फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं आपल्याला होताना पाहायला मिळते. यावेळी देखील आपण पाहतोय सोपा झेल होता, जज करणं फार गरजेचं होतं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आपली असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये एक एक झेल फार मोठी किंमत मोजावी लागते. अगदी या मॅच मधून तुम्हाला माघार घेण्यास देखील प्रवृत्त करते ती झेल फार महत्वाची असते. इथे झेल सोडण्यात आली, 4 धावा मिळाल्या, 4 धावाच्या धावा धावफलकावरती 32. षटक क्रमांक 4 चालू आहे शोएबचं. चांगला चेंडू आणखीन एक आपण पाहताय. व्हाईट बॉल प्लस 2 धाबा, 3 धाबा इथून धावफलकात ऍड केल्या जातील. एक्स्ट्राचा चेंडू होता त्याच्यावरती लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. धाबा धावफलकावरती इथून आपण पाहताय जाऊन पोहोचले त्या 35. चला नूर टीमचा कॅप्टन आणि अहमद टीमचा कॅप्टन टॉस साठी या. नूर 11 आणि अहमद 11 दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचं. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्यानं मात्र पकडली झेल. काय कॅच कॅरी केला, ती धाबत जाऊन चेंडूवर ती शेवटपर्यंत नजर टिकून ठेवली आणि हा झेल या ठिकाणी कॅरी केला. विकेट आली. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहताय ताबीज या फलंदाजाला इथून परतावा लागेल. मोठा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या अगदी आपण पाहतो 35 वरती. 3 विकेट इथून गमावल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या मुसा 11 टीमनं. अजूनही 3 चेंडू इथून बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर चांगली टोटल इथून आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तो फटका येणार का? 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका येणार का? चला नूर 11 टीम आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचं. अहमद 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला नूर 11 टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झाले. सद्दाम भाई के हाथों से यहाँ पे टॉस किया जाएगा दोनों टीमों के बीच. कॅमेरामॅन आपण जरा टॉस बॉक्स कव्हर करा. सद्दाम भाई के हाथों से यहाँ पे टॉस किया जा रहा है दोनों टीमों के बीच. अपन देख रहे हैं यहाँ पे नूर और इनके विपक्ष में यहाँ पे देखा जाए तो अहमद 11, ये दोनों टीमों के बीच.
38 धावा झाल्यात, 39 बनवायच्या. 38 धावा धावफलकावरती, 39 टू विन. चला बॅट्समन पाठवा लगेच. जिदान 11 टीम आपले फलंदाज पाठवा लगेच. 39चं टार्गेट आहे जिदान 11 टीमच्या अगेन्स्ट आपण पाहता. 38 धावा धावफलकावरती लावला होता मुसा 11 टीमनं. 39चं टार्गेट ठेवण्यात आलं. या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल येणाऱ्या 24 चोणींमध्ये आपण इथून पाहणार आहोत. सलामीची जोड साखळी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. खुर्रम आणि त्याच्या साथीनं आपण पाहता 7 ही सलामीची जोड साखळी आपल्याला इथून आता पाहता. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दुसरीकडे आपण पाहता धावसंख्येचा बचाव केला जाईल. 4 षटकांमध्ये या धावा बचाव करायचा. एकीकडे आपण पाहतो त्याचा पाठलाग करायचा. हे रणसंग्राम, हे क्रिकेटचं युद्ध आपल्याला इथून पाहायला मिळतं. अदनान अडाल चला मार्चला होती सुरुवात. पहिलं षटक P1चा आपण पाहताय. गोलंदाज मिराज पहिला चेंडू स्विचित केला, अगदी खेचून मारला, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चेंडू होती 7च्या बाट मधून आला. हा पहिला चौकार. 39चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडू होती चौकार आलाय. चांगली सुरुवात आपल्या टीमला देत असताना हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये आणि सुरुवात खऱ्या अर्थाने चांगली करणं, दमदार करायची. त्याच पद्धतीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू होती चौकार आला. मिराजच्या विरोधामध्ये आपण पाहता चांगलं जेव्हा नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय खुर्रम नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत त्यांच्यासाठी चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 5000 आणि 5 बादल्या हे कॅश प्राइज आलंय.
फरान नजे यांच्याकडून एक कॅश प्राइज आलं. दरम्यान आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चौकार आले दोन्ही स्विच हिटच्या माध्यमातून. आपण पाहता 7च्या बाट मधून. 7ला माहिती आहे 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. हर्षाबली मात्र अगदी आपण पाहतो इनफिल्डला क्लिअर करत असताना त्याच्या बाट मधून मोठे फटके पाहायला मिळतात. ही मॅच आमच्यासाठी महत्वपूर्ण. या मॅच मध्ये आम्हाला विजय हवाय. या मॅच मध्ये जर आमचा विजय झाला तर आमचा प्रवास हा पुढे चालू राहील. त्यासाठी मात्र त्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. 2 फटके आले 2 चौकार आले. 39चा पाठलाग मैदानामध्ये चालू आहे. जबरदस्त अगदी सुसाटाने सुटलाय फलंदाज. 7 इथून चौकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? मूसा 11 के अगर 4 फील्डर है वो अपने अपने बैग तुरंत भर लो. पुनश्च एकदा आपण पाहता नूर 11 बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी. दरम्यान हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथून डॉट बॉल आला. पुनश्च एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळी गोलंदाजानं. तेरा धावा धावफलकावरती. इथून आपण पाहता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर 13. एक विकेट इथून खऱ्या अर्थानं गमावली. बॅटिंग करणाऱ्या जिदान 11 टीमनं चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं 7 या ठिकाणी साकारत होता. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले परंतु त्यानंतर तो इथून बाद झाला.
दुसरं षटक आपण पाहतोय सरफराज. ऑन साईडला फटका खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा अखेर चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. फलंदाज आपण पाहताय शोएब यांच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहताय. 7 बाद झाला, त्यानंतर शोएब मैदानामध्ये दाखल झाले. पहिल्या चेंडूवरती शोएब यांच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. 17 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. टार्गेट आहे तुमच्या समोर 34 धावसंख्येचा, अर्धा टार्गेट 39 धावसंख्येचा अर्धा टार्गेट इथून आपण पाहायला गेलो तर कंप्लीट झालं. 39चा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच खऱ्या अर्थाने आपण पाहता. पुनश्च एकदा ऑन साईडला फटका खेळायचा होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या उचलीच्या अपेक्षा इथून आपण पाहतो शोएब या फलंदाजांना होती, ती अपेक्षा इथून मात्र फक्त अपेक्षाच पाहायला मिळाली. कारण की गोलंदाजाने थोडासा पुढे चेंडू टाकला होता, पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला. संभ्रमात पडले ते फलंदाज. उंच पुढे असे फलंदाज आहेत, पुलचे फटके फार चांगले खेळतात. शॉर्ट बॉल त्यांच्या समोर अगदी बाउंड्रीच्या पलीकडेच आपल्याला पाहायला मिळतात. एवढी जबरदस्त फलंदाजी. सरफराज दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी आता मात्र ते करत असताना आखूल टापाचा चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा इन्व्हॉल्वमेंट नाहीये, कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर करत असताना गोलंदाज आता चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र अचूकता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची. अचूक टप्प्यावरती आता मात्र गोलंदाजी मैदानामध्ये साकारली जाते. हा चांगला फटका, चेंडू सीमारेषेच्या अगदी पलीकडे समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार आलाय शोएब यांच्या बॅट मधून. षटकारानं धावा धावफलकावरती 25 पाहायला मिळतात. षटकातील अद्यापही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू इथून त्यांचं संपन्न झाले. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर टाकला होता, ओव्हरपिच होता, त्याला मात्र ओळखलं आणि समोरच्या दिशेने लाभ करत असताना लॉंगॉन हा फटका सजवला. षटकार. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. नूर 11 आणि अहमद 11 दोन्ही टीम आपण रेडी राहायचे. जशी ही मॅच संपेल तसं लगेच मैदानामध्ये आपल्याला एंटर व्हायचंय. नूर 11 आपली बॅटिंग आहे, म्हणजे अहमद 11 आपण लगेच मैदानामध्ये फिल्डिंग साठी दाखल व्हा. यावेळी पिकअप शॉट, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा चौकाराने धावा धावफलकामध्ये आपण पाहताय. 29 अजून इथून 12 चेंडू आणि बनवायचे त्या 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धाव संख्येचं आता समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुस्सा 11 आपण पाहताय. बॅटिंग करत असताना टॉस त्यांनी जिंकला होता. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला गेल्यानंतर 14 धावा देखील आल्या होत्या. तिथून मात्र चांगली इनिंग साकारायची होती, तिथून पार्टनरशिप बिल्डअप करायची होती. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय साधने चांगली गोलंदाजी केली. तिथे त्याने धावा खर्च केला 9 आणि 2 विकेट त्याने मिळवला. तो मोमेंटम त्याने आपल्याकडे शिफ्ट करून घेतला आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय रियानचं कौतुक करायला हवं. त्याने तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 3 आणि जी धावसंख्या गतीने पुढे जात होती त्या गतीला अक्षरशः रोख लावलं. आणि चौथ्या षटकामध्ये देखील आपण पाहताय शोएबच्या धावा आल्या होत्या 9, त्यानं देखील 1 विकेट मिळवला. म्हणजे ती धावगती पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहतो वेगानं पुढे चालली होती. त्या वेगावरती खऱ्या अर्थानं ब्रेक लावला गेला. तिथून मात्र ती गती कमी करण्यात आली आणि धावसंख्या अगदी आपण पाहतोय 38 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि 39 धावसंख्येचं एक माफक असं आव्हान आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळालं. आणि त्या धावसंख्ये पाठलाग करत असताना इथून आपण पाहताय 2 षटकांमध्ये आता बॅटिंग करत असताना जिदान 11 टीम जाऊन पोहोचली आहे ते 29 या धावसंख्येवरती. आता समीकरण उरलंय येणारे 12 चेंडू आणि 10 या धावसंख्येचं. 12 चेंडू 10चं समीकरण. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय ताबीज. हा गोलंदाज आता
गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल साकिंग इनवरती खुर्रम जे सलामीला मैदानामध्ये खऱ्या अर्थाने दाखल झाले. नॉन स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय शोएब ज्यांच्या बॅट मधून आपण पाहताय 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ते मैदानामध्ये सेट झाले. चांगला फटका जागा बनवून लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 10 ची गरज होती, 4 इथून मायनस केले जातील. आता येणारे चेंडू शिल्लक असेल 11, बनवायचे 6 धावा. 11 चेंडू 6चे समीकरण आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या इथून जाऊन पोहोचली 33, बनवायचे 39, 6 अजून इथून बनवायचे. चला मैदानामध्ये लगेच चेंडू पुरवायचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नूर 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये अहमद 11. दोन्ही टीम आपल्यामध्ये टॉस देखील झालाय. नूर 11 टीमने टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलाय. अहमद 11 टीमला जशी ही मॅच संपेल अहमद 11 आपल्या 11 खेळाडूंच्या समूहामध्ये आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. आणि इथे आपण पाहताय चुकी झाली. नो बॉल प्लस त्याच्यावरती आला हात चौकार. 5 धावा आल्या. आता मात्र 1 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 1 धाव. नेक्स्ट बॉल असेल फ्री. आता खुर्रम यांच्या बॅट मधून मोठा फटका येईल का? MSD स्टाईलनं महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं हा सामना इथून फिनिश केला जाईल का? आता हे पाहावं लागेल, कारण की 1 धावसंख्येची गरज आहे. तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहे तिथून 11. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. मुसा 11 1 धावसंख्येची गरज आहे. चला 1 धावसंख्येची गरज आहे. हाफमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक होते परंतु झेल ड्रॉप आणि विजयी झाला. या ठिकाणी आपण पाहताय जिदान 11 हा संघ. वेल प्लेड टीम, कॉंग्रॅच्युलेशन जिदान 11 टीम. हार्ड लक मुसा 11. नेक्स्ट मॅच नूर 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये अहमद 11 दोन्ही टीम. चला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 12 धावा आणि गोलंदाजी करत असताना ज्यानं 9 धावा ते 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो 7 ठरला. या